75,000 कोटींची थकबाकी, बांधकाम क्षेत्रातील अभियंते ठेकेदारांच्या हक्कांच्या पैशांवर सरकार गप्प, आमदार शशिकांत शिंदे यांचा हल्लाबोल. राज्यातील बांधकाम क्षेत्रातील सुशिक्षित बेरोजगार अभियंते आणि मोठमोठे ठेकेदार यांचे तब्बल 75,000 कोटी रुपये सरकारकडे थकबाकी असल्याचा गंभीर मुद्दा पुढे आला आहे. हा केवळ आर्थिक आकडा नसून हजारो कुटुंबांच्या उपजीविकेचा, भविष्यातील स्थैर्याचा आणि स्वाभिमानाचा प्रश्न असल्याचे मत मांडत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. शिंदे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की सरकारकडून विकासाच्या नावाखाली मोठमोठ्या घोषणा केल्या जात आहेत, मात्र प्रत्यक्षात रस्ते, पूल, इमारती आणि विविध सार्वजनिक कामे पूर्ण करूनही अभियंते व ठेकेदारांना त्यांच्या हक्काचे पैसे वेळेत मिळत नाहीत. परिणामी अनेक कंत्राटदार आर्थिक अडचणीत सापडले असून सुशिक्षित अभियंते बेरोजगारीच्या छायेत ढकलले जात आहेत. हा विषय केवळ थकबाकीचा नाही तर हजारो कुटुंबाच्या रोजीरोटीचा आहे. बँकांचे कर्ज, मजुरांचे वेतन, साहित्य पुरवठादारांची देणी यामुळे अनेक जण आर्थिक संकटात सापडले आहेत. सरकारने तातडीने थकबाकी अदा करून या क्षेत्राला दिलासा द्यावा अशी मागणी शिंदे यांनी केली. सरकार प्रगतीचा गाजावाजा करत असताना प्रत्यक्षात कष्ट करणाऱ्या अभियंत्यांचे आणि ठेकेदारांचे हक्काचे पैसे अडकलेले असल्याचा आरोप करत त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. जर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय झाला नाही तर आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला. बांधकाम क्षेत्र राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानले जाते, त्यामुळे या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून सरकारने तातडीने तोडगा काढावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आपल्याकडे पैसे नाही ताई. सुशिक्षित बेरोजगार, मोठमोठे कॉन्ट्रॅक्टर, 75,000 कोटी रुपये तुम्ही कर्ज काढलेल्या त्या इंजिनियर कॉन्ट्रॅक्टरला देणं बाकी आहे. 75,000 कोटी नुसत्या बांधकाम कॉन्ट्रॅक्टरचे. आणि तुम्ही हॅममधून कामं, ह्याच्यामध्ये कामं, त्याच्यामध्ये पाणी पुरवठ्यामध्ये केंद्राने योजना दिल्या त्याच्यापेक्षा 10 पटीने तुम्ही योजना जास्त दिल्या. केंद्र सरकार म्हणतं आम्ही एवढ्या तुम्हाला मंजूर करणार नाही, राज्याचे पैसे थकीत आहे. आणि तुम्ही पराक्रम काय केलाय? पूर्वी कुठल्याही प्रकारचं टेंडर काढायचं झालं तर 10% किमान तिथं तरतूद असेल तरच टेंडर निघत होतं. तुम्ही तो पण निकष बदलला आणि तरतूद नाममात्र झाली तरी टेंडर प्रक्रिया होऊ शकते. अशा प्रकारचे निर्णय तुम्ही आज फार मोठ्या प्रमाणात घेतलेले आहे. त्यामुळे हा सरकारचा प्रगतीचा आराखडा हा नुसता बुरका आहे. शेतकरी मेला, त्याचबरोबर त्या ठिकाणचा असला तरुण बेरोजगार झालेला आहे, तो आत्महत्या करतोय. त्या ठिकाणी असलेले महाराष्ट्रातले उद्योगपती हे त्या ठिकाणी हे झालेले आहेत. त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्टर या झालेले आहेत. प्रगती 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 कुठे आहे मला माहीत नाही. फक्त प्रगती काही लोकांची झाली, सरकारमधली झाली. 9.5 लाख कोटीचं कर्ज करणारा ऐतिहासिक सरकार आज अभिमानाने सांगताय कुठे आम्ही महाराष्ट्र नेतोय. आमचं म्हणणं आहे कुठे घेऊन गेला महाराष्ट्र. आणि मला वाटतं हा महाराष्ट्र बघतोय निवडणुका पैशावरून जिंकता येत नाही, पण एक दिवस क्रांती अशी होईल की त्या क्रांतीमध्ये निश्चितपणाने तुम्हाला उलट केल्याशिवाय राहणार नाही. उठाव होईल, उठाव होणार. अनेक राष्ट्रामध्ये उठाव झालेला आहे आणि ती दिवस जास्त लांब नाही. 2029ला प्रवीण भाऊ, 2029ला मी तुम्हाला सांगतो की हा महाराष्ट्र इतिहास घडवून दाखवेल आणि तो इतिहास घडवण्याची वेळ तुमच्या या कामामुळे येईल. म्हणून प्रगतीचा आराखडा केलेला 260चा तुमचा प्रस्ताव आज आम्ही त्याचा बुरका फाडलाय, याचाच आनंद आहे. धन्यवाद. वाईच्या दुष्काळी पूर्व भागाला दिलासा, कवठे केंजळ उपसा जलसिंचन योजनेचे पाणी अखेर कवठे तलावात. वाई तालुक्याच्या दुष्काळी पूर्व भागासाठी ऐतिहासिक 18वा आनंदाचा दिवस अखेर उजाडला आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कवठे तलावात कवठे केंद्र उपसा जलसिंचन योजनेचे पाणी प्रथमच दाखल झाले. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून शेतीला नवसंजीवनी मिळणार आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेली ही महत्वाकांक्षी योजना पूर्णत्वास आल्यानंतर कवठे केंद्र आणि आसपासच्या गावातील शेतजमिनींना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा होणार आहे. परिणामी पिकांची उत्पादकता वाढण्यास मदत होईल आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल अपेक्षित आहे. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी या योजनेविषयी माहिती देताना सांगितले की ही योजना पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकारी, अभियंते, कर्मचारी तसेच स्थानिक ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या सहकार्यामुळेच आज हा ऐतिहासिक क्षण अनुभवता आला. तलावात पाणी दाखल झाल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. जलसंधारण व सिंचन प्रकल्पांच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचेही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. या योजनेमुळे वाई तालुक्याच्या दुष्काळी पट्ट्यात शेती स्थिर होऊन भविष्यात पाण्याअभावी होणारे नुकसान कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची पहिली बैठक. डॉक्टर प्रियाताई शिंदे यांची उपस्थिती.
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यालय मुंबई येथे नवनिर्वाचित प्रदेश पदाधिकाऱ्यांची पहिली बैठक रविवारी सकाळी उत्साहात पार पडली। या बैठकीत आगामी काळातील संघटनात्मक वाटचाल, पक्षविस्तार, बूथस्तरीय बांधणी आणि जनसंपर्क मोहिमा या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली। बैठकीस प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। राज्यभरात पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी ठोस नियोजन करण्यावर भर देण्यात आला। तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि शासनाच्या योजनांचा प्रभावी प्रसार करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष तथा सातारा जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्या डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे यांनी आपल्या निवडीबद्दल प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांना पुष्पगुच्छ देत आभार व्यक्त केले। पक्षाच्या संघटनात्मक कार्यात अधिक जोमाने योगदान देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने कार्य करण्याचा आणि पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केला। एकंबेच्या दत्तात्रय चव्हाण यांची मुंबई लोकायुक्त कार्यालयात सहाय्यक प्रबंधकपदी पदोन्नती, उपसरपंच श्रुती चव्हाण मित्रमंडळ व एकंबे ग्रामस्थांकडून सत्कार। मुंबई येथील महाराष्ट्र लोक आयुक्त आणि उपलोक आयुक्त कार्यालय येथे सहाय्यक प्रबंधक या पदावर दत्तात्रय निवृत्ती चव्हाण यांची पदोन्नती करण्यात आली आहे। यापूर्वी ते मुंबईतील लोक आयुक्त कार्यालयात कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत होते। मूळचे एकंबे तालुका कोरेगाव येथील रहिवासी असलेल्या चव्हाण यांच्या नियुक्तीमुळे एकंबे गावासह कोरेगाव तालुक्याच्या नावलौकिकात भर पडली आहे। दत्तात्रय चव्हाण यांच्या या यशाबद्दल एकंबे ग्रामस्थांच्या वतीने रविवारी सकाळी त्यांचा सत्कार करण्यात आला। माजी उपसरपंच श्रुती चव्हाण व मित्रमंडळाच्या पुढाकाराने आयोजित कार्यक्रमात प्रगतशील शेतकरी व माजी सैनिक गणपत चव्हाण, अशोक नानावरे, कुमार चव्हाण, गोरख नानावरे, चंद्रकांत चव्हाण, सूरज चव्हाण, किरण चव्हाण, शंभूराज चव्हाण, महेश शिंदे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। श्रुती चव्हाण यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की दत्तात्रय चव्हाण हे आपल्या पदाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतील आणि राज्यभरात एकंबे गावाचे नाव उज्ज्वल करतील असा विश्वास आहे। सत्कार स्वीकारताना दत्तात्रय चव्हाण म्हणाले, श्रुती चव्हाण मित्र परिवार व ग्रामस्थांनी केलेल्या सन्मानामुळे काम करण्यास अधिक बळ मिळाले आहे। आपल्या हातून सर्वसामान्य जनतेचे कल्याण व्हावे व त्यांना न्याय मिळावा यासाठी विशेष प्रयत्न करणार असं आहे। त्यांनी पुढे सांगितले की लोक आयुक्त आणि उपलोक आयुक्त कार्यालयातील प्रबंधक अशोक जाधव, अतिरिक्त प्रबंधक श्रीमती पालवणकर तसेच पूर्वीच्या सहाय्यक प्रबंधक श्रीमती निशा तरे व कक्ष अधिकारी शैलेश नाईक यांच्या कार्यपद्धतीचा आदर्श घेऊन उत्कृष्ट काम करण्याचा प्रयत्न केला जाईल। लोक आयुक्त कार्यालयाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने जनतेच्या हिताचे काम करण्याचा शब्द त्यांनी दिला। कार्यक्रमाच्या प्रारंभी हरिभक्त पारायण वेदांत महाराज घाडगे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर श्रुती चव्हाण यांनी आभार प्रदर्शन केले। दत्तात्रय चव्हाण यांच्या पदोन्नतीमुळे एकंबे गावात आनंदाचे वातावरण पसरले असून त्यांच्या पुढील वाटचाली श्रुती चव्हाण मित्र परिवारामार्फत व ग्रामस्थांच्या मार्फत शुभेच्छांचा वर्षाव केला। दत्तात्रय निवृत्ती चव्हाण यांची सहाय्यक प्रबंधकपदी म्हणजे क्लास 1ची पोस्टमध्ये यांची निवड झाल्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने यांचा या ठिकाणी आपण सत्कार करायचे। त्यांनी आता सांगितलंच की बाबा आपलं कोर्टाचा दर्जा त्यांच्याकडे आहे, त्यामुळे लोकांची त्यांनी समस्या पण इथनं पुढे सोडवाव्या आणि गावाला आपल्या बहुमूल्य एवढा मोठा मान भेटला की आज आपण विचार करू शकत नाही एवढी मोठी त्यांनी पदवी मिळाल्याबद्दल त्यांचं मी देखील अभिनंदन करतो आणि सगळ्यांच्या वतीने अभिनंदन करतो। या ठिकाणी त्यांचा आपण सत्कार करूया। महाराज या की बसतंय का? सरकार घेतल्याबद्दल मला कधी इथून पुढे काय आवश्यकता लागली काय लागली तरी माझा नंबर जर आहे बऱ्याच जणांकडे गावात तर कधी मला डायरेक्ट फोन करा किंवा कसंही करा, जास्तीत जास्त मी प्रयत्न करायचा प्रयत्न करतो म्हणजे वाटायला बरेच समस्या म्हणजे असं नाही मला लय पाठमागे घायला लागणार सहाय्यक प्रबंधक या पदावर नियुक्ती होते माझ्या अगोदरपासून म्हणजे ते चांगलं स्वतःपासून दर्जाचंच पद आहे। तिथून मी बऱ्याच समस्या सोडवू शकतो लोकांना वगैरे। नमस्ते, सर्वप्रथम सर्वांचा धन्यवाद तिथं सर्व तुम्ही जमला। आज आपल्या गावामध्ये दत्तात्रय निवृत्ती चव्हाण यांची सहाय्यक प्रबंधक या पदावरती नियुक्ती झाल्याबद्दल प्रथमतः त्यांचं स्वागत आणि तुम्ही इथं सर्वजण जमला तुमचंही स्वागत। खरं तर एकदा महेश शिंदे साहेबांवर मी एकदा मंत्रालयात गेलेलो
मंदिरात गेल्यावर तिथं काय सगळे अनोळखी व्यक्ती होते, पण आपल्या गावातलेच मला तुमच्यातलेच कोणतरी मला भेटले ते भेटले आपले दादा भुसे यांच्या ऑफिसला होते. तिथे पडली गाठ, झालं बरीच चर्चा आमची. ते पण बोलले काय तुमच्या आपल्या गावातली काय असली कामं वगैरे असले तर निश्चित मला सांगा, तिथं काही प्रॉब्लेम असलं तरी मंत्रालय लेवलला आपण सगळं हे करू. तसंच हे पण आज त्या तिथे गेल्यात आणि चांगल्या पदावरती गेलेली, त्याबद्दल खरंच गावाचं आपलं भाग्य आहे की आपला माणूस तिथं मंत्रालयात की आहे तिथं बघ कंपनी. त्यामुळे त्यांच्याही पुढील वाटचालीस आमच्या एकमेव ग्रामस्थांच्या वतीने आणि सुनील चव्हाण मित्र परिवारच्या वतीने की आमचे सर्व वयस्कर लोक आहेत संघ असते ते आमच्या कंपनी प्रत्येक हर कार्यक्रमात असते ती त्यांच्या वतीने तुमचं स्वागत. आभार. इराण इस्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात नियंत्रण कक्ष स्थापन, जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन. इराण आणि इस्रायल या देशांमध्ये निर्माण झालेल्या संभाव्य युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगत नागरिकांसाठी विशेष नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली. केंद्र व राज्य शासनाच्या आदेशानुसार ही उपाययोजना करण्यात आली असून सातारा जिल्ह्यातील ज्या नागरिकांचे नातेवाईक किंवा परिचित इराण अथवा इस्रायल येथे वास्तव्यास आहेत त्यांनी त्यांच्या सुरक्षितेबाबत किंवा अन्य माहितीबाबत चौकशीसाठी प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या संदर्भात मंत्रालय मुंबई येथील आपत्कालीन संचालन केंद्राशी सातत्याने संपर्क ठेवण्यात आला आहे. नागरिकांकडून इराण किंवा इस्रायलमध्ये वास्तव्यास असलेल्या व्यक्तींबाबत चौकशी प्राप्त झाल्यास मंत्रालय नियंत्रण कक्षामार्फत संबंधित भारतीय दूतावासाशी संपर्क साधून त्या व्यक्तींच्या सुरक्षितेची माहिती मिळवून ती संबंधित कुटुंबियांना कळवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी पाटील यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीसाठी खालील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय सातारा, नियंत्रण कक्ष 02162 232 व 232 सातारा जिल्हा पोलीस दल मुख्यालय, नियंत्रण कक्ष 02162 233 मुंबई मंत्रालय नियंत्रण कक्ष मुंबई 9321 056 जिल्हा प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरिकांनी शांतता राखावी व आवश्यकतेनुसार प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.